नमस्कार. शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण व्हेज व नॉनव्हेज जेवणाबरोबर खाण्यासाठी कांद्याचे सॅलड बनवूया. ह्याने तुमच्या जेवणाची चव दुप्पट होईल. कार्यक्रम असेल तर हे सॅलड बनवू शकता. पाहुणे तुमचे खूप कौतुक करतील. मेन डिशऐवजी हे सॅलडच सर्वांना जास्त आवडेल. हे इतके टेस्टी आहे की बघूनच तुम्हाला भूक लागेल. कांद्याचे सॅलड बनवण्यासाठी एका बोलमध्ये 4 उभे कापलेले कांदे पातळ कापले आहेत. हाताने अशा पद्धतीने वेगवेगळे करूया. कांदे पातळच कापावे. हे सॅलड जेवायला बसायचे असेल त्यावेळेस बनवा, कारण अगोदर बनवून ठेवले तर त्याला पाणी सुटेल. हे कांद्याचे सॅलड तुम्ही व्हेज तसेच नॉनव्हेज जेवणासोबत खाऊ शकता. बिर्याणीसोबतही खाऊ शकता. उभे कापलेले गाजर, उभा कापलेला एक टोमॅटोच्या बिया काढून टाकल्या आहेत. तुम्हीसुद्धा बिया काढून टाका, त्यामुळे सॅलडला पाणी सुटणार नाही. पातळ उभा कापलेला कोबी, पातळ उभी कापलेली सिमला मिरची, उभी कापलेली काकडी, पातळ कापलेली ताजी कैरी. आता कैरीचा सीझन असल्यामुळे आपण ह्यात कैरी घातली आहे, पण जर कैरीचा सीझन नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस घालू शकता. भाजलेली जिऱ्याची पावडर पाव छोटा चमचा. जिरे पावडरने पचन छान होते. काळी मिरी पावडर पाव छोटा चमचा. चाट मसाला अर्धा छोटा चमचा. चवीनुसार मीठ. काश्मीरी लाल तिखट 1 छोटा चमचा. हे कमी तिखट असते. ह्याने सॅलडला खूप छान रंग येतो. कैरीमुळे हे सॅलड चवीला खूप छान लागते. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. हे झटपट होणारे कांद्याचे सॅलड जेवणाची चव अजून वाढवेल. बारीक कापलेली कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे. व्यवस्थित मिक्स करूया. कांदा, सिमला मिरची, कोबी, काकडी, टोमॅटो, गाजर व कैरी पातळच कापावे. टोमॅटोतील बिया काढून टाकाव्या. हे खूप छान दिसत आहे. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या घालू शकता. भाज्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. आपण सॅलडसाठी कमी मसाले वापरले आहे. हे सॅलड दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणाबरोबर खाऊ शकता. कार्यक्रम असेल तर हे सॅलड बनवू शकता. हे बनवायला खूप सोपे आहे. झटपट होते. कांद्याच्या सॅलडमुळे जेवणाची चव दुप्पट वाढेल. हे सॅलड स्नॅक्ससोबतसुद्धा खाऊ शकता. बिर्याणीसोबत, दररोजच्या जेवणासोबत, वरण भाताबरोबरही खूप छान लागते. ह्यामुळे तुम्हाला जेवण जास्त जाईल. तुम्ही हे कांद्याचे सॅलड नक्की बनवा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. तयार आहे कांद्याचे भाज्या घालून सॅलड. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.